त्या काळामध्ये इंदिरा गांधीला सुद्धा गुंगी गुडिया असं म्हटलं होतं आणि त्यांनी पुढे काय करून दाखवलं ते आपल्याला माहिती आहे. आपण एका फार मोठ्या व्यक्तिमत्वाला आज मुकलेलो आहोत. आपल्याला माहिती असेल की कैलासवासी वसंतदादा पाटील यांनी जेव्हा इंजिनिअरिंग, मेडिकल अशा कॉलेजेस आणि शिक्षणासाठी जी शिक्षण पद्धती आणली त्याचा पुरस्कार पहिल्यांदा डी.वाय. पाटील साहेबांनी त्या काळामध्ये केला होता. आणि या राज्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज अशा व्यावसायिक शिक्षण संस्था ज्या निघाल्या त्यामध्ये डी.वाय. पाटील साहेबांचं फार मोठं योगदान आहे. आणि गरीब मुलं ही डॉक्टर होऊ शकली, इंजिनियर होऊ शकली, अशा फार मोठा काम करणाऱ्या शिक्षणामध्ये योगदान देणाऱ्या आणि राज्यपाल राहिलेल्या व्यक्तीचं आज दुःखद निधन झालेलं आहे. त्याला मी मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो परमेश्वर अशी प्रार्थना करतो. आता माझे मित्र आणि या राज्याचे कृषी मंत्री भरणे मामा यांनी आता तीव्र शब्दात धिक्कार केला पाहिजे. अशांचा तीव्र शब्दात धिक्कार करण्याची आवश्यकता आहे. कारण त्या काळामध्ये इंदिरा गांधीला सुद्धा गुंगी गुडिया असं म्हटलं होतं आणि त्यांनी पुढे काय करून दाखवलं ते आपल्याला माहिती आहे. म्हणून सुनेत्रा पवार वहिनी या आपल्या काटेवाडी गावच्या सरपंच होत्या. संपूर्ण गाव आदर्श करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. दादांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी या सामाजिक याच्यामध्ये काम केलेलं आहे. अधिक बोललं म्हणजे फार मोठं काहीतरी शान झालं अशा पद्धतीचा त्या पक्षाचा जर आव असेल तर तो चुकीचा आहे. या गोष्टीचा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्ते धिक्कार केल्याशिवाय राहणार नाही. आता काय झालेलं आहे की होमिओपॅथी जे डॉक्टर्स आहेत BHMS यांनी CCMPचा कोर्स झाल्यानंतर त्यांना नोंदणी करावं अशा प्रकारचा एक कायदा आपण राज्यामध्ये केला होता. त्याशिवाय उच्च न्यायालयाने त्याप्रमाणे आदेश दिलेले होते. अनेक दिवस उच्च न्यायालयानं याला स्थगिती दिली नाही आणि कायदा तरी आपल्याला मंजूर झालेला आहे. अनेक वेळा IIMच्या डॉक्टरना, मार्टच्या डॉक्टरना घेऊन आम्ही त्याच्यातून सहमतीनं तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. आपण या डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन वेगळं रजिस्टरमध्ये ठेवू, त्यांना मतदानाचा अधिकार असणार नाही. आणि IIMचे जे डॉक्टर्स आहेत यामध्ये कसलाही अधिक्षेप आणि आक्षेप ही मंडळी घेणार नाहीत अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना केली होती. तरी सुद्धा त्यांनी 24 तासाचा बंद पुकारलेला आहे. मी या राज्याचा वैद्यकीय शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून मी त्यांना कळकळीची विनंती करेन की आपण 13 तारखेला उच्च न्यायालयामध्ये ही तारीख आहे. त्यावेळेला जर निकाल लागला तर अटीच्या अधीन राहून आपण दुसऱ्या रजिस्टरमध्ये त्याची नोंदणी करावा. त्यांनी संप मागे घ्यावा आणि विनाकारण जी रुग्णांची जी हाल होणार आहेत किंवा त्यांची गैरसोय होणार आहे ती टाळावी अशी विनंती मी या निमित्ताने करतो. यामध्ये माझी बैठक तर झालेलीच आहे. आता पुन्हा मी सचिवांना सांगितलेलं आहे की ताबडतोब त्यांना बोलावून घ्या, पुन्हा एकदा ते चर्चा करा आणि मला खात्री आहे की निश्चितपणानं आमच्या विनंतीला ते मान देतील. नाही, ते आज मी प्रसार माध्यमामध्ये असलं मी अधिक माहिती घेऊन त्याबद्दल बोलेन. बोला ना की हे काँग्रेस